रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत. तर वाट कसली बघ, आजच कॉन्टॅक्ट करा. जैतोबा महाराजांच्या यात्रेला आलेल्या भाविकांचा अपघात झालाय. देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. अपघातात एका महिलेचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना कुसुंबा मालेगाव रस्त्यावर करंजगव्हाण गावाजवळ मालेगावहून 15 किलोमीटर अंतरावर घडली आहे. डोंगराळे तालुका मालेगाव येथील जैतोबा महाराजांच्या यात्रेसाठी आलेले सायने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील भाविक देवदर्शन करून परतत असताना हा अपघात 4 वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून वाहन चालक गंभीर जखमीसह 4 जणांना हातापायाला व डोक्याला दुखापत झाली आहे. या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार मालेगावहून 20 किलोमीटर अंतरावर डोंगराळे येथे जैतोबा महाराजांचे देवस्थान आहे. त्या ठिकाणी रविवारी यात्रानिमित्त असंख्य भाविक देवदर्शनासाठी आलेले होते. नाशिक पूर्व बहुजन वंचित आघाडी युवा जिल्हा प्रमुख अशी पाटी असलेले कार क्रमांक MH41 BE 8052 वाहनाने सायने तालुका मालेगाव येथील भाविक हे जैतोबा महाराजांच्या दर्शनासाठी आले असता दर्शन झाल्यानंतर 4 वाजता सुमारास परतत असताना कुसुंबा मालेगाव रस्त्यावर करंजगव्हाण या गावाच्या अलीकडे वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरून 2 ते 3 पलटी घेत रस्त्याच्या बाजूला शमीच्या झाडावर आदळली. सुदैवाने शमीचे झाड असल्याने कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले, नाहीतर बाजूला शेतात रस्त्याच्या बाजूला मोठी विहीर देखील होती. परंतु शमीच्या झाडाचा आधार मिळाल्याने कार विहिरीत न पडता रस्त्याच्या बाजूला झाडाला धडकली. अपघात एवढा भीषण होता की कारमधील प्रवासी हे रक्तबंबाळ झाले असून कोणाच्या डोक्याला, कोणाच्या हाताला, पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्या ठिकाणी लागलीच प्रवाशांनी अपघातग्रस्त जखमींना उपचारांसाठी 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले. ते लावलेले खांब तर ते गाडी थोडी जोरात असल्यामुळे त्याला कट लागून गेला. डायरेक्ट गाडीचा ताबा सुटला. डायरेक्ट 4 पलट्या खाल्ल्या. बाजूला विहीर होती. तुम्ही? आम्ही सायने तालुका मालेगाव. किती प्रवासी होते तुम्ही? आम्ही 5-6 लोक होतो. सगळे ड्रायव्हर सिरियस आहे. एक बाई फक्त एवढं करा, ॲम्ब्युलन्स मागवण्याचा प्रयत्न करा. चालेल. एवढं फक्त करा, बाकीचं मग बघतो. अपघात जे झाले ते अपघातग्रस्त कुठले? या मालेगाव आणि कुसुंबा रस्त्याच्या लगत आपल्या आदनाळ्यापासून जैतोबा इथे कार्यक्रमाला गेले असताना ते गाडी कंट्रोल न झाल्यामुळे गाडीचा अपघात झाला. त्या अपघातात एक महिला, एक पुरुष यांच्या पायाला हाताला लागलेलं आहे. तर अपघात तिथे झाले तर आपल्या गावकऱ्यांनी, आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांनी ते मदतीचं कार्य केलेलं आहे. त्यांनी ॲम्ब्युलन्स टाकून त्यांनी मालेगाव सिव्हिलला पाठवत आहात. दुपारी जैतोबा महाराज डोंगराळेजवळ आता गाडी चालू येत होती. तिकडनं देत असताना मालेगावकडे जात असताना गाडीने 3-4 कोणाला खाल्ल्या. 3 पेशंट त्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत. एकची परिस्थिती एकदम गंभीर आहे. त्याला आता करंजगावाने गाडीमध्ये बसवलं. 2 बाया आहेत आणि लहान मुलं काही नाही त्याच्यामध्ये. हे कुठे गेले होते? ते जैतोबा यात्रेसाठी गेलेले होते. बांधा करून परत जात होते. हे कुठे जात असताना एकदम स्पीड मध्ये गाडी होती. किती प्रवासी असतील यामध्ये? 4-5 प्रवासी. त्याच्यात महिला, पुरुष? महिला 3 आहेत. 2 पुरुष आहेत. 1 पुरुषाची क्रिटिकल जास्त आहे. अपघात कसा झाला? हा अपघात गाडीने स्पीड मध्ये होती आणि 2-3 पलट्या घालल्या.